बंधुघरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर शिर्डी पोलीस खरातचा ताबा घेणार। खरातच्या ताब्यासाठी शिर्डी पोलिसांचा न्यायालयात अर्ज। टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान अद्यापही फरार। 24 दिवसांपासून निदा खानचा एसआयटी कडून शोध सुरू। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर निदा खानच्या अडचणीत वाढ। निदाला आश्रय देणाऱ्या नातेवाईकांचीही चौकशी सुरू। गुन्हा दाखल होताच निदाने फोन बंद केल्याने अडचण। राज्यात कृषी निविष्ठामध्ये आता घोटाळा। ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचा आरोप। धाराशिवमध्ये 22 कोटींचा घोटाळा तर राज्यात याची व्याप्ती मोठी असल्याचा कैलास पाटलांचा आरोप। चौकशी करून कारवाई करण्याचे सरनाईकांचं आश्वासन। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महंत हरिगिरी महाराजांच्या सरकारकडे मागण्या। कुंभनगरीसाठी गौतम ऋषी विद्यापीठ त्र्यंबकेश्वरची हद्द वाढवून घाटांचा विस्तार करण्याची मागणी। महंतांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक। गिरीश महाजनांचं आश्वासन। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीची पत्नी आणि मुलगा पहिल्यांदा टीव्ही9च्या कॅमेरासमोर बोलले। या नराधमाला लोकांच्या हवाली ठेचून मारा, आरोपीच्या पत्नीची मागणी। तर आरोपी माझा बाप असल्याची मला लाज वाटते, आरोपीच्या मुलाची उद्विग्न प्रतिक्रिया। नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेच्या गावातील ग्रामस्थ कांबळे विरोधात आक्रमक। आरोपी भीमराव कांबळेचा निषेध करण्यासाठी काढला कॅन्डल मार्च। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, ग्रामस्थांची मागणी। नवले ब्रिजवरील लोक जाणून बुजून आंदोलन समाप्त करण्यास तयार नव्हते। आंदोलनकर्ते मागे हटण्यास तयार नसल्याने त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला। नवले पुलावरील लाठीचार्ज संदर्भात पुणे पोलिसांकडून स्पष्ट। पुण्यातील नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात। आंब्याचा कच्चा माल घेऊन जाणाऱ्या पिकअप आणि ट्रकमध्ये धडक। दोन्ही गाड्यांमधील एका चालकाचा मृत्यू। महादेव शेंडे असं मृत चालकाचं नाव। मुंबईतील वांद्रे पश्चिममध्ये सर्रास अंमली पदार्थ विकले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल। तरुण ऑटो रिक्षात बसून अंमली पदार्थ विकत असल्याचं समोर। वांद्रे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। मुंबई पालिकेने जागा नसल्याचं कारण देत अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा बसवण्याची मागणी फेटाळली। नगरसेवकांना बसवण्यास जागा पुरत नसून अधिकच्या पुतळ्याची जागा व्यापलेली आहे। नवीन पुतळ्यासाठी जागा नाही, पालिकेचं स्पष्टीकरण।